लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 2/3 बहुमत नाही, त्यामुळे विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदललेले आहेत. विधेयकाबाबत ओपन चॅलेंजला या फडणवीसांचं विरोधकांना आव्हान. मुख्यमंत्र्यांचं डिबेटचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. विधेयकाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री फडणवीस बोलावतील तिथे जाऊ, फडणवीसांनी वेळ सांगावी. सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं. महिला आरक्षण विधेयकामध्ये पहिले आणि आता तफावत, सुळेंची ही प्रतिक्रिया. फडणवीसांनी स्वतःचा स्तर सांगावा, त्यांचा स्तर कोणता? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर. महिलांना आरक्षण देण्यास रोखलेलं नाही, कोणतंही विधेयक पाडलं नाही, राऊतांची ही प्रतिक्रिया समोर. 70 कोटी महिला नाराज, भाजप रस्त्यावर उतरणार. आजच्या मोर्चावरती चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे उत्तर. भाजप आता उडता भाजप झालाय, महाराष्ट्राची बेअब्रू थांबवा, संजय राऊतांचा घणाघात. महिला आरक्षण विधेयकावरून आमदार रोहित पवारांचं प्रेझेंटेशन देत पत्रकार परिषद. 2023ला महिला आरक्षण विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं होतं. 2024ला आरक्षण लागू करा हे राहुल गांधी यांनी सांगितलं देखील होतं. रोहित पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती. सभेसाठी कुटुंबातील बरीच लोक येणार, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा वहिनींच्या सांगता प्रचार सभेसाठी आमंत्रणाचा फोन आला. सुळेंची माहिती. कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे, काँग्रेसचा पाठिंबा, सुळेंची ही प्रतिक्रिया समोर. विधेयकाबाबत राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये 2 गट. राऊतांचा आरोप. भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागलेत. मोदी गेल्यावर सत्ता आपल्याकडे राहावी हे यामागचं षडयंत्र, राऊतांचा हल्लाबोल. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर उतरणार. आज मोर्चाचं आयोजन. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान हा मोर्चा निघणार असल्याची देखील माहिती. बारामती पोटनिवडणुकीची आज सांगता सभा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सांगता सभा. सभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती. बारामतीमधील नक्षत्र गार्डनमध्ये सुनेत्रा पवारांचा नागरिकांसोबत संवाद. मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांसोबत सुनेत्रा पवारांचा संवाद. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज होणार सांगता. गोकुळबाबत 2 दिवसांमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार. गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह. गोकुळवरून महायुतीमध्ये सुरू केलेल्या आरोपांवरून आंबेडकरांचं हे वक्तव्य समोर. विधान परिषदेच्या जागेसाठी नागपूरमध्ये भाजपमध्ये रस्तिकेच. विधान परिषदेत संधी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग. नागपूरमध्ये संजय भेंडे, राजू पोद्दार, दयाशंकर तिवारींचं नाव आघाडीवर. भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची देखील दाट शक्यता. विधान परिषद निवडणुकीसाठी आता धनगर समाजाला उमेदवारी देण्याची मागणी. ज्येष्ठ नेते दिलीप एडतकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी द्यावी. अमरावतीमध्ये सर्वपक्षीय धनगर नेत्यांच्या बैठकीत मागणी. ठाकरेंनी दिलेलं आश्वासन पाळावं, बैठकीतला सूर. नितेश राणे यांच्या विरोधात आता माझगाव कोर्टानं जामीनपात्र वॉरंट काढलंय. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये सुनावणीला अनुपस्थित राहिल्यानं हे वॉरंट. आता पुढची सुनावणी नितेश राणेंना स्वतः हजर राहून वॉरंट रद्द करून घ्यावं लागणार. मुंबई या ठिकाणच्या नगरसेवकांना दिलेला अतिरिक्त निधी कमी करण्याचे आमदार अमित साटम यांची ही मागणी. निधी वाटपामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप. साटम यांनी सर्व प्रभागांमध्ये समतोल राखण्याची पत्राद्वारे केली विनंती. नाशिकमधल्या पंचवटीमधील लैंगिक शोषण प्रकरणी अपडेट. आरोपी तंजिरी नामदारची पंचवटी पोलिसांकडून कसून चौकशी. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. आरोपीने आणखी काही महिलांचं शोषण केलंय का याचा तपास आता सुरू. तर आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप. खराच्या प्रॉपर्टीवरती ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू असल्याची माहिती. नाशिकमधल्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती. बनावट खात्यातून 57,90,000ची फसवणूक. खराचं संचालक मंडळांवरती गुन्हा देखील करण्यात आला दाखल. अमरावतीमधल्या परतवाडामधील आरोपींचे पोलीस कोठडी आज संपणार असल्याची माहिती. आरोपी अयान हुजर खानची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपी अयानला आज दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल. सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार. अमरावतीमधल्या परतवाडा या ठिकाणच्या लैंगिक शोषण प्रकरणी अपडेट आहे. आरोपी अयानने पैशासाठी आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार विकलेला. सूत्रांनी ही माहिती दिली. अयानच्या व्हिडिओमध्ये दिसणारे पैसे आईचं मंगळसूत्र विकून मिळालेले. सूत्रांची ही माहिती. गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज तस्कराची पत्नी ताब्यात. वनराई पोलिसांनी मोठ्या ड्रग्ज तस्कराच्या पत्नीला ताब्यात घेतलं. ड्रग्ज तस्कराच्या पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवल्याचं समोर.
अहिल्यानगरमधल्या बोंदू राजेंद्र गडगेच्या आश्रमात वीज चोरीचा प्रकार समोर. 2.25 लाखांचा दंड ठोठावला. आश्रमात वीज चोरून वापरले जात असल्याचं पाहणीमध्ये आलेलं समोर. बीडच्या अंबाजोगाईमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर 2 वर्ष अत्याचार. लग्नासाठी धर्मांतरण करण्याचा दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप. आरोपी सलमान पठाणने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पीडितेची तक्रार. मुस्लिम धर्म स्वीकार मग लग्न करेन. आरोपीची अट. पीडितेची ही माहिती. धर्मांतरणाच्या घटना अत्यंत गंभीर. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं हे वक्तव्य. अशा कितीतरी ठिकाणी घटना घडतात. या संदर्भात जनजागृती करणं आवश्यक. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया समोर. नाशिकच्या टीसीएस प्रकरणी आता व्हॉट्सअप ग्रुपची माहिती. एसआयटी तपासात समोर. ग्रुप लीडर आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करायचा. सूत्रांची माहिती. व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणींच्या मानसिक छळाचा प्रयत्न होत होता अशीही सूत्रांची माहिती. यवतमाळमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण. मुख्यमंत्र्यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकासोबत चर्चा. संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. अशोक उईके यांची ही माहिती. नागपूरमधल्या धार्मिक चालीरीती आणि संस्कार लादणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि फिक्र एनजीओच्या माजी कर्मचारी आणि तरुणींचीही चौकशी होणार असल्याची माहिती. आरएसएसच्या झेड+ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून खर्च वसुलीची मागणी करणारी याचिका निराधार ठरवली. सरकारकडून सुरक्षा देण्यावरती न्यायालयानं हस्तक्षेप नाकारला. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून महिला खासदाराचा अपमान. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. राजशिष्टाचार डावलल्याचं प्रकरण. विशेष अधिकार समितीकडे सोपवा. धानोरकरांचीही मागणी. कितीही धमक्या दिल्या तरी देखील थांबणार नाही. विकास लमांडे यांची प्रतिक्रिया. मनुवादी विचारांच्या घुसखोरीला तात्विक वैचारिक विरोध करत असताना कोणत्याही संघर्षाला तयार. लमांडेंकडून हे स्पष्ट. चीज अॅनालॉगच्या वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. हॉटेल्सला मेन्यू कार्डवरती पनीर चीज अॅनालॉग स्पष्ट नमूद करणं बंधनकारक असेल. हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारीनंतर हे आदेश देण्यात आले. मीरा भाईंदर या ठिकाणी भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगमवर अत्याचाराचा गुन्हा. लग्नाचा आमिष दाखवून 5 वर्षांपासून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. नगरसेवकांना पीडितेला धमकावल्याचा देखील आरोप. सांगलीच्या मिरजमधील वड्डी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची रणधुमाळी सुरू. जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू वजीर विरुद्ध भाजप पुरस्कृत रुपाली मखदूम यांच्यामध्ये ही लढत होणार. जनसुराज्य शक्ती पक्षाने प्रचार रॅली काढून प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत दुबेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य. शिवसैनिकांचा संताप. बीडमध्ये मुलीचं लग्न लावून देण्यासाठी मायलेकींना धमकी. तरुणानं मायलेकींना वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल. मुलीचं लग्न माझ्याशी लावून द्या नाहीतर वडिलांना मारेन अशी तरुणाची धमकी. बुलढाण्यातील समाजित वनीकरणाच्या अमृतवनाला आगीचे ग्रहण. सलग दुसऱ्या दिवशी शासनाचे लाखो रुपये खाक. नर्सरी लगतच्या उद्यानाचं अस्तित्व धोक्यात. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप. चौकशीचीही मागणी. बुलढाण्याच्या सुनगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मक्याचं पीक जळून पूर्णतः खाक. आगीने रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे शेजारी इतर शेतकऱ्यांच्या पिकालाही मोठा फटका. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील मनीषा मुसळे मानेचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्याकडे मनीषा यांनी दोषमुक्तता करण्यासाठी अर्ज केलेला. विद्यापीठ परिसरामध्ये परभणीच्या कृषी विद्यापीठ परिसरामध्ये कारच्या काचा तोडून 18,19,000ची चोरी करण्यात आली. आरोपीला 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा हा निकाल. बीडमध्ये सरकारी नोकरीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक. वडवणी पोलिसांकडून फरार आरोपीला अटक. आरोपीने खडकी कंटोन्मेंट बोर्डाचं बनावट नियुक्तीपत्र दिलं. त्यानंतर ही संपूर्ण फसवणूक समोर. भंडाऱ्याच्या डोंगराला या ठिकाणी आता ग्रामपंचायतीच्या शिपायानं केलेल्या फसवणुकीचा फांडाफोड. बोगस पावत्या छापून अवैध वसुली. मालमत्ता नसताना देखील नागरिकांकडून वसूल केला टॅक्स. ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर आरोपी मात्र अटकेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खासगी आणि इंग्लिश मीडियम शाळांना आता बेकायदेशीर शैक्षणिक शुल्क आकारता येणार नाही. राज्य शासनाच्या निर्देशामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा. खासगी शाळांनी ठरवून दिलेल्या दुकानातून वह्या पुस्तकं गणवेश खरेदी करण्याची सक्ती असणार नाही. बोंदू करात प्रकरणात समता पतसंस्थेवरती पोलिसांची ही मेहरबानी. अनुयायांच्या नावावर बनावट खाते उघडून कोट्यवधींचा व्यापार उघड. या प्रकरणी समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. संस्थेवरती ठोस कारवाई नाही. पोलिसांच्या भूमिकेवरती हा प्रश्नचिन्ह उपस्थित. इचलकरंजी शहरात महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू. राजवाडा चौक ते कोल्हापूर नाक्यापर्यंत अतिक्रमण काढण्यास सुरुवात. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू राहणार. महापौर उदय धातुंडे यांच्याकडून हे स्पष्ट.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजी पालिकेला दोष देणं चुकीचं, यासाठी कोल्हापूर महापालिका औद्योगिक वसाहती आणि 64 गावांचे सांडपाणी जबाबदार. महापौर उदय धातुंडे यांच्याकडून हे स्पष्ट. सर्व घटकांनी जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन. अल निनोमुळे खरीप हंगामामध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीमध्ये घट झाली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ही माहिती. अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता. राज्याच्या कृषी विभागानं 1,45,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्यांचं नियोजन केलं. माजी क्रिकेटपटू युसुफ पठाणच्या सासरा आणि मेहुण्याला अटक. भायखळा परिसरातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून अटक. क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी केली कारवाई. पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ बिमालेंनी अतिरिक्त आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रस्तावास मान्यता मिळत नाही, त्यामुळे धमकी दिल्याची माहिती. मात्र बिमाले यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले. कल्याण डोंबिवलीमध्ये भीषण पाणी टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. कर्मचारी पैसे घेऊन सोसायट्यांना पाणी देत असल्याचा शिंदेंच्या नगरसेवकाचा आरोप. तर काँग्रेस नगरसेविका सविना शेख यांनी चक्क गढूळ पाण्याची बाटली दाखवत दूषित पुरवठ्याचा प्रश्न मांडला. नाशिकच्या मालेगावमध्ये मनमाड, बागलाण या भागामध्ये अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, कांदा पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी देखील हवालदिल. नांदेडमध्ये हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आता मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस. भोकर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे आंबा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना अंधारात काढावी लागली रात्र. सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामध्ये ओंकार हत्तीचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ओंकार तस्कर हत्तीकडून बागायती शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागरिक भयभीत. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद उत्पादकांचं मोठं नुकसान. वाळत घातलेल्या हळदीच्या ताडपत्रीवरून पावसाचं पाणी. अवकाळी पावसामुळे हळद उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. घोडेवाले आणि रिक्षावाल्यांची तारांबळ. अवकाळी पावसानं आल्हाददायक वातावरण निर्माण झालं. कर्जत शहरात जोरदार अवकाळी पाऊस, तर ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची देखील बॅटिंग सुरू. अचानक आलेल्या पावसामुळे तारंबळ उडाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत. पंचनामे होऊनही नुकसानीची भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. खरीप हंगामापूर्वी हक्काची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा. जळगावमधल्या 40 गावात ढगाळ वातावरणामुळे तापमानात 7 अंशांची घसरण. पारा 35 अंशांवर पुढील 2 दिवस तुरळक पावसाचा अंदाज. खरीप हंगामामध्ये ज्या बँका शेतकऱ्यांना पुरेसं कर्ज देणार नाही त्या बँकांना कुलूप लावणार. सहकारी बँकांकडून कर्ज वाटप करताना भेदभाव. भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांचा बँकांना कुलूप लावण्याचा इशारा. पालघर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ. उपअभियंत्यांच्या खोट्या सह्या करून देयकं वाढवण्याचा प्रयत्न. उपअभियंता बापू शिंदेंची फसवणुकीबाबत लेखी तक्रार. या प्रकाराची आता गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देखील दिले. नांदेडमध्ये युद्धाचे कारण पुढे करून हळदीचे दर पाडले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. स्पॉट रेट 16,500 रुपये असताना जिल्ह्यात 12 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलने हळदीची खरेदी. योग्य तोडगा न निघाल्यास बाजारपेठ बंद करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा इशारा. सोलापूर या ठिकाणी पाणंद रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या. तालुकास्तरीय बैठकीत आमदार नारायण पाटलांच्या प्रशासनाला सूचना. धुळे शहराला पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याची योजना बारगळली. 2022 मध्ये तत्कालीन खासदार सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमधून या योजनेचा शुभारंभ झालेला, पण 4 वर्ष उलटूनही पीएनजी सेवा सुरू झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये जतन संवर्धनाला वेग. गाभाऱ्यातील काम सुरू, त्यामुळे पश्चिम दरवाजा बंद. मंदिर प्रशासनाकडून गाभाऱ्याच्या पाठीमागील भागातील कामाला सुरुवात. आई तुळजाभवानीच्या प्रसादाच्या लाडूची किंमत 30 रुपये झाली, त्यामुळे भाविकांमधून नाराजी. वाढत्या दरामुळे आता लाडू खरेदीकडे भाविकांनी पाठ फिरवली आहे. प्रसादाची किंमत कमी करण्याची मागणी. पुण्यातील राजगुरुनगर या ठिकाणानं राजगुरुनगर संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बसचा शुभारंभ. खानदेशातील प्रवाशांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण. बस सेवेचे राजगुरुनगर या ठिकाणी खानदेश बांधवांकडून जोरदार स्वागत. पहलगाम हल्ल्यामध्ये आता दहशतवाद्यांना रोखण्यामध्ये आदिल शहाचा मृत्यू झाला असल्याची माहिती. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं. योगेश कदम आणि संजय शिरसाटांच्या उपस्थितीत कुटुंबियांना घरचा ताबा देणार. आदिल हुसेन याने 26 पर्यटकांचा जीव वाचवलेला.
अमरावतीमधल्या चांदूर बाजारामध्ये सिलेंडरसाठी अजूनही नागरिकांची गर्दी कायम. HP गॅस एजन्सीच्या समोर सकाळपासून लागल्या नागरिकांच्या रागा. नागरिकांनी KYC न केल्यानं गावोगावी सिलेंडर जाणं आता बंद. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.